गटारच्या पिढी म्हणत कंगना रनौत नको नको ते बोलली. आता अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया 5 शब्दात विषय संपवून टाकला. भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिने दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या जेन झी तरुणाईंच्या आंदोलनावर जोरदार टीका केलेली आहे. आंदोलक तरुणांना थेट गटारच्या पिढी असं कंगना म्हणाली. लगेच तसेच या आंदोलनाचे व्हिडिओ पाहून मानसिक धक्का बसल्यामुळे आता स्वतःला सावरण्यासाठी मला सोशल मीडियापासून दूर राहण्याची गरज असल्याचं कंगना रनौत यांनी म्हटलेलं आहे. भारत हा सुसंस्कृत लोकांचा देश आहे. तुम्ही स्वतःला कॉक्रोच म्हणता आणि त्यांच्यासारखेच वागता. तुम्ही जगासमोर फक्त घाण आणि विद्रूपता मांडत आहात असंही तिने म्हणत त्यांना जन्म कोण देतंय असा संतप्त सवाल कंगना रनौतने केला आहे. कंगना रनौतच्या या सगळ्या विधानावर आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रनौत यांच्या बोलण्याला कोण गांभीर्याने घेत अशी मोजकी प्रतिक्रिया अभिजित दीपके यांनी दिलेली आहे. विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाई थांबवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्यास पुन्हा देशभर आंदोलन करण्याचा इशारा CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिलेला आहे. आम्ही याबाबत लवकरच भूमिका जाहीर करू. जर सरकारने आपली कार्यपद्धती सुधारली नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल असं दीपके यांनी म्हटलेलं आहे. कंगना राणावतने एक टीका केली. जे जयंती होते तिथे त्या ठिकाणी त्यांनी मोदींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. त्याच्यावर त्यांनी आक्षेपार्ह टीका केली. उन्होंने कहा है कि वो गटर छाप है कंगना रनौत है, और उनके माता पिता के बारे में भी कहा है. जो बच्चे आंदोलन करता थे उनके माता पिता के बारे में भी उन्होंने टिप्पणी की है. कंगना रनौत आखिरी बार पार्लियामेंट में कब दिखी थी? सीरियस पॉलिटिशियंस के कोई रिएक्शन होंगे तो मुझे वो बता दीजिए. पार्ट टाइम पॉलिटिशियंस के ऊपर मैं कमेंट नहीं करूँ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.